भोई समाजातील विविध प्रश्नांबाबत अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेची आज कोल्हापूरमध्ये बैठक पार पडली। या बैठकीला राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। यामध्ये भोई समाजाच्या विविध प्रश्नांबाबत येत्या मार्चमध्ये राष्ट्रीय स्तरावरील परिषद घेण्याचा ठराव करण्यात आला। नागपूर, यवतमाळ किंवा मुंबई यापैकी एका ठिकाणी ही परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेच्या वतीनं कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। या बैठकीत संस्थेच्या वतीनं मागील वर्षभराचा लेखाजोखा मांडण्यात आला। यासह पुढील वर्षात नेमकी कोणती कामं करण्यात येणार आहेत याबद्दल चर्चा करण्यात आली। राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथराव काटकर, राष्ट्रीय महासचिव गजानन सरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली। या बैठकीत संस्थेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नवी कार्यकारिणीची निवड करण्यात आली। यानुसार अध्यक्षपदी हणमंतराव मोरे, कार्याध्यक्ष विजयकुमार भोई यासह महासचिव योगेश श्रीनाथ यांची निवड करण्यात आली। यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त करत संस्थेच्या माध्यमातून सदस्यांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी कार्यरत राहू असं आश्वासन दिलं। महाराष्ट्र राज्य महिला सचिव हर्षदा पोवार यांनी संस्थेच्या माध्यमातून महिला सबलीकरण आणि शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली। या बैठकीनंतर संस्थेच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली। परिषदेत बैठकीतील प्रमुख धोरणांविषयी माहिती देण्यात आली। येत्या मार्चमध्ये नागपूर, यवतमाळ किंवा मुंबई यापैकी एका ठिकाणी ही परिषद घेऊन यामध्ये विविध मागण्या करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं। यामध्ये शासनाची सहकार नीती, मत्स्य व्यवसाय याबद्दल अनास्था आदीबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे। तलाव किंवा नदी अशा ठिकाणी समुद्र मच्छीमारीप्रमाणे कायदा अस्तित्वात आहे। खाऱ्या पाण्यातील मासेमारी आणि गोड्या पाण्यातील मासेमारी हे दोन्ही प्रकार वेगवेगळे असून यासाठी स्वतंत्र कायद्याची गरज असल्याचं या बैठकीत ठराव मांडण्यात येणार आहे। महाराष्ट्रात चांगलं आणि मुबलक मत्स्यबीज उपलब्ध करून द्यावं अशा विविध मागण्या या अधिवेशनात करण्यात येणार आहेत। यावेळी संस्थेचे महासचिव गजानन सकोटे, राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष एकनाथ काटकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हणमंतराव मोरे, राज्य कार्याध्यक्ष विजयकुमार भोई, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पिंटू भोई यांच्यासह विविध पदाधिकारी सदस्य उपस्थित होते।